केदार, मला माहिती आहे केदार, तुला यातलं काही पटलेलं नाहीये. पण मी तरी माफी किती गोष्टींची मागू रे, कळत नाहीये मला. आजवर माझ्यामुळे तुला खूप सहन करायला लागलेला आहे. खूप अन्याय झालाय तुझ्यावर, अजूनही होतोय. पण मी तुझा बाप आहे हे सुद्धा सिद्ध करणारा पुरावा मागितला जातोय. आणि तो सुद्धा माझ्याच आपल्याच घरची माणसं मागतायत. हे ऐकून मग खूप वाईट वाटतंय अरे. लहानपणापासून खूप त्रास सहन करायला लागलाय रे तुला माझ्यामुळे. बाळा, काही काळजी करू नकोस. मी तुला तुझे सगळे हक्क मिळवून देणार हा शब्द आहे माझा, लक्षात ठेव. उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे ना, प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सगळ्यांसमोर कबूल करणार की तू माझा मुलगा आहेस. केदार दयानंद खांडेकर, तुझ्या नावापुढे माझं नाव लागणार बाळा. केदार, वा, वाटेल तेवढी स्वप्न रंगवा त्या रस्त्यावरच्या मुलाला तुमचं नाव देण्याची. पण यातली एकही गोष्ट पूर्ण होऊ देणार नाहीये मी. उद्या सगळ्यांसमोर त्या केदारला मी असा धडा शिकवणार आहे ना की पुन्हा या घराकडे यायचाच काय बघण्याचा सुद्धा विचार करणार नाही तो.